गवळीवाचा जागा झाला मागे लागले काय तू बोले नो आपल्या बाजारात जायची तयारी झाली ना काय करू आज इथपर्यंत आले माझी सुट्टी नवीन कोण का हो ग काय काय छोटी तुझं नाव काय ग या समुद्रात मोठी मिळाली त्याचे रत्न गेला एवढी माझं नाव ओवी माझं नाव घेतलं दूध चालले बाजाराला हा का पोरीनो आपण सात शृंगार करून मथुरे बाजारात चाललो खरा पण पोरीनो आता ही मावशी राहिली कुठे ग फार उशीर झालाय बघ अजून हिचा पत्ता नाही आज बाजार आहे विसरली वाटतं मावशी होय ग मावशी वाटतं विसरूनच गेले अगं हिरा मला वाटतं या मावशीला ठाऊक नसेल मला वाटतं मागून हेच तुझा असेल काय हो आमच्या मावशीला पाहिलं का हो ते घालण्यात पडले बघा ही मावशी असेल कुठे हात मारते का ग तिला फोटो काढूया आपण मावसाई अगं मावसाई येते ना बाजाराला अगं अशी हात देणार नाही ती मग तूच मला म्हातारी असली तरी तिला चरबी काय कमी आहे काय अगं म्हातारे काय का पोरीनो अगं आम्ही साऱ्या पोरी मथुरे बाजारात निघालो बघ आम्ही जावा की अगं तुझ्या लक्षात नाही का आज मथुरेचा बाजार आहे तो अगं राधे मी म्हातारी तुम्ही तरुण्या पोरी निघताना तुझं घर माझ्या शेजारी आहे अगं पोरीनो एकाने तरी मला आवाज द्यायचा हे मावशी अगं आम्ही साऱ्या घाई गडबडी निघालो बघ त्यामुळे तुला सांगायचं राहूनच गेलं बघ अगं राधे तुझं नेहमीच असतं बघ तुम्ही साऱ्या पोरी मिळून दही दूध घेऊन मथुरेच्या बाजारी जाता अर्ध्या वेळ त्यानंतर वाट चुकल्यामुळं तुम्हाला ह्या म्हातारी मावशीची आठवण येते असंच ना राधे अगं मावशी तुला ठाऊक आहे ना मग आता जास्त बोलू नकोस लवकर ये बघ तुझी वाट बघत इथे खरंच की काय अगं मावशी लवकर ये बघ फार उशीर झालाय बघ राधे माझं बाळ रडतंय दूध पाजते शांत झोपवते मग येते बघ तुझ्या सोबत जायला मथुरेच्या बाजाराला बरं मावशी लवकर ये बग अगं तुझी वाट बघत ना आंब्याच्या झाडाखाली थांबलं म्हटलं अगं पोरीनो थांबा तुम्ही त्या समोरच्या आंब्याच्या झाडाखाली येते बघा तुमच्या सोबत जायला मथुरेच्या बाजाराला गबाई आज बाबू हा उठल्यावर गबाई आज बाबू हा उठल्यावर होईना काहीच काम ग होईना काहीच काम खुशाल निघ नाही धनी हावरती निघतोय माझा खाम ग निघतोय माझा खाम खुशाल निघ नाही धनी हावरती निघतोय माझा खाम ग निघतोय माझा खाम गबायाज बाबू हा
दिसलाय जाण्यावरती निघतोय माझा घाम ग, निघतोय माझा घाम. खुशाल दिसलाय जाण्यावरती निघतोय माझा घाम ग, निघतोय माझा घाम. गबाया ग बाबू हा उकल्यावर रे, गबाया ग बाबू हा उकल्यावर रे. होईन काहीच काम ग, होईन काहीच काम. खुशाल जाण्यावरती निघतोय माझा घाम ग, निघतोय माझा घाम. खुशाल दिसलाय जाण्यावरती निघतोय माझा घाम ग, निघतोय माझा घाम. अरे बाबा आता काय तुला येऊन डसू काय? अरे मी कशी म्हातारी माझ्या लायकीचं काहीतरी गाणं वाजव छान असं. अरे पूर्ण मी अडकली. अगं मावशी तुझ्या अंगात आले की काय? हो ग माझ्या अंगात आले. अगं ते आमचे सुधीर बाबा नाही तर मेरी तुझ्या अंगात यायला पाहिजे होते. तू पण लय जास्त बोलायला लागलीस ग. वरच्या आळीत नाही की खालच्या आळीत नाही. नंतर बघते तुला काम. अगं पोरीनो धरा. अगं मेरीनो हात. आता पाय सुद्धा धरा. मावशी लागलेली वाटतं. अगं मेली आकडी नाही मी वाकडी झाली. अगं पोरीनो माझी गाठ मारली. अगं माझ्या पदराला गाठ मारली. जर सोडतेस काय नीट हात घाल नाही तर कुठेतरी हात घालतो. अगं पोरीनो काय गं मावशी? कुठे चालला त्या बारक्याला जरा पुढे येऊ द्या इथे. ते म्हणजे आज मथुरेचा बाजार तुला ठाऊक नाही का? अगं बाजारात चालला. अगं पण मी हॅलो सुस्वागतम सुस्वागतम. ऋतिक मटकर खास मावशीसाठी 201 रुपयाचं बक्षीस आलंय. तरी मावशीनं एक सुंदर असं नाव घ्यायचंय ऋतिक मटकर. अगं पोरीनो पहिलं गिरायक आवलंय बघा. घेते त्यांचं काय म्हणजे ना घेते. ऐक मुंबईमध्ये चेंबूर मध्ये घातला. मुंबईमध्ये चेंबूर मध्ये घातला. ऋतिक मटकर. ओ ऋतिक माटकर राव इकडे तिकडे काय बघताय? खाली वाकून बघा तुमची पॅन्टच फाटली. अगं पोरीनो अगं मी काय म्हणते माहितीये का? मुलगी जन्माला आली की तिनं घरी वेळेत यायला पाहिजे. असं का ग मावशी? अगं असं का म्हणजे थांब आता मी माझ्या भाषेत सांगते. ऐक मुलगी जन्माला आली की बाप खुश होतो. बाप म्हणतो पहिली बेटी धन्याची पेटी. मग तिला घोडा करून अंगा खांद्यावरती खेळवतो. जसजशी मोठी होते तस तशी इच्छा पूर्ण करतो. फाटकी बनियान तुटकी चप्पल घालून तिला भरपूर शिकवतो. बापाची इच्छा असते माझी मुलगी
झाशीसारखी लढाऊ आणि जिजाऊ मातेच्या विचारासारखी व्हावी, तीच मुलगी पुढे जाऊन आई होते. जिच्या हाती पाळण्याची दोरी, ऐकतच ना ग, जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उद्धारी, तीच जगाला उद्धारी. अगं हो मग, आणि हे कोणतं नवीन? अगं मावशी, अगं तिलाच विचार ना. अगं बाजारी यासाठी लढत होती, घेऊन आली बघ सोबत. ही आणि रडत होती, तू घेऊन आलीस का? अगं हो मावशी. मग तिला उचलून घेशील ना तू? मी कुठे घेऊ? नाही ग बाबा, तूच घे. मी मग काय शायनिंग मारायला आले तिथे? तिला नाव विचार ना तिचं. अगं हो विचार. अगं हे छोटी, तुझं नाव काय ग? माझं नाव ओवी, माझा स्वभाव साधा, घेतलं दूध चालले बाजाराला. बघितलं किती गोड आहे ती, आणि तिनं साधं सिंपल असं घेतलंय बघ. आणि तू काय ग घेतलंस? थांब थांब थांब, तू अजून थांब जा. अगं हे छोटी, तू या बाळमित्राला काय संदेश देणार? आईच ऐकायचं, बाबांचं म्हणायचं, गुरुमुखाने जीवन सुखी करायचं. वा वा वा, किती विचार चांगले आहेत बघ. काय संदेश दिला तिने? आणि तू काय ग संदेश देणार? सांगते हा. धन्य ती मावसाई, धन्य ती मावसाई, जडूया तिच्या विचारांशी आणि दिगी दिगी जाऊ चला मात्र बाजाराशी. वा वा वा. अगं हे तू ये का पुढे? तू काय संदेश देणार? आई बापाने जन्म दिला, मावसाईने उद्धार केला, त्या दिवसाचे मान म्हणून चालले मी बाजाराला. वा वा वा. अगं, हे काय तू ये का पुढे? ते काय मावशी? तू काय ग बाजारला घेतलाय? मावशी सांगू का? नीट आणि सरळ बाजारला काय घेतलं तेच सांगायचं. नाही जमत असेल तर नको सांगू, पार्टी हो. आई माई, चला बाबू, आज बापाची मान खाली घालणार नाही असे नका बाबू. अगं बाजारासाठी घेतलंय बघ, ताक, तूप, लोणी असं सर्वच घेतलंय बघ. असं म्हणजे मग आपण जाऊया बाजारला. हे बरं मावशी, आम्हा साऱ्या पोरींना विचारलं आणि बाजारासाठी तू काय ते घेतलं? अगं माझं म्हातारीचं काय, कशात काय आणि फाटक्यात. हे मावशी, अगं एवढा मोठा माठ भरून आणला, कुठं आहे ग मावशी? हा? अगं पडला, काढलं पण ते आणलेलं. अगं मावशी, पण त्या माठात काहीतरी काय ग? तुला बघायचं आहे? हे बघ, माठात काय सुद्धा नाही. काय मावशी? म्हणजे माठ तू रिकामी आणलं? अगं रिकामी आणणार तर काय करू, मी धुवत होते ना. काय मावशी? काय म्हणजे कपडे धुवत होते, तेव्हा तुमचा आवाज आला का नाही? मला वाटलं हे जरा भरलेलं असं, घेतलं तर मी आले धावत. तुझी नेहमीच घाई असते बघ. नाही म्हणजे तुम्ही बोलत आहे काही गडबडीने. बरं मावशी, आम्ही थोडा माल देतो आणि करतो बाजार. असं झालंय मला बघ फार. हॅलो, सुस्वागतम. त्याचप्रमाणे भूषण मटकर मावशीसाठी 101 रुपया नाव घ्यायचंय मावशीनं. भूषण मटकर. सावित्रीबाई फुलेने शिकवले स्त्री शिक्षणाचे धडे. सावित्रीबाई फुलेने शिकवले स्त्री शिक्षणाचे धडे. भूषण मटकर. भूषणरावांचं नाव घेतात, त्यांना आवडतात गरम गरम बटाटे वडे. त्याचप्रमाणे ऋतिक मटकर 101 रुपया मावशीनं नाव घ्यायचंय. ऋतिक मटकर. करीत होते वेणीपणी समोर होता आईना. करीत होते वेणीपणी समोर होता आईना. ऋतिक रावांशिवाय जीवच माझा राहीना. चल तर काय ग, तू आम्हाला संदेश विचारला, तू काय यांना देणार संदेश? छोटा अगं, मी आपण म्हातारीने काय सांगायलाच पाहिजे. सांग ना मावशी. सांगते आई. अगं ये अशी पुढे. सांगू? हा सांग ना. महाभारतात युधिष्ठिराने एक सत्य सांगितलं आहे, ऐकतेस ना? काय ऐकतेस? अगं मावशी, आम्ही सारे ऐकतोय. काय? महाभारतात युधिष्ठिराने एक सत्य सांगितलं आहे, मरायचं सर्वांनाच आहे पण मरावं असं कुणालाच वाटत नाही. अन्न सर्वांना पाहिजे पण शेती करावी असं कुणालाच वाटत नाही. पाणी सर्वांना हवं आहे पण पाणी वाचवावं हे सुद्धा कुणाला कळत नाही. झाडाची सावळी सर्वांना हवी आहे पण झाडं लावावी हे सुद्धा कुणाला कळत नाही. अगं सुना सर्वांना हवं आहे पण मुलगी जन्माला यावी असं कुणालाच वाटत नाही. अरे काय तर?
सागर घाट आहे बघ. आपण जाताना गाणे म्हणत निघूनच जावे म्हटलं. असं म्हणजे मग तू गाणं म्हणशील ना? अगं हो मावशी म्हणते. हॅलो. त्याचप्रमाणे हेमंत यांच्याकडून 101 रुपया मावशीसाठी. मावशीनं नाव घ्यायचं आहे हेमंत मटकर. फोटो काढायचे चहात टाकतात खारे आणि बिस्किट. चहात टाकतात खारे आणि बिस्किट. हेमंतरावांचं ओ नानकेडच लय भारी. हॅलो. केला शुनिगार पाचरंगा